तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। मी रामनवमीच्या कार्यक्रमासाठी गावी आलोय। तर आमच्या गावी रामनवमीचा मोठा कार्यक्रम असतो। आमचं गाव म्हणजे कुडाळ वालावल। मम्मी पप्पा रेडी होत आहेत, मी रेडी झालोय। आता जाऊया मंदिरात। हाय गाईज, वेलकम 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 बॅक टू अनदर व्लॉग। गाईज हा बघा, हा आमचा वालावलचा बाजार इथून सुरू होतो आणि आता आम्ही आलोय लक्ष्मीनारायणाच्या मंदिराकडे। आता आज जाऊया। हा मंदिराचं डेकोरेशन भारी झाले गाईज, बघा पूर्ण जत्रा भरली। हा बघा, हा तो गेट आहे, पण आता इथे मंडप वगैरे आहे आणि इथून ही सगळी दर्शनाची लाईन। आम्ही पण लाईनीत लागले आहे, मम्मी पप्पा इथे उभे आहेत आणि इथून एंट्री आहे आतमध्ये। चला आता आधी पाया पडूया। राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। धन्य म्हणती सती गाईज राम जन्म झालाय, आता पालखी काढतील। भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे। मन होवे निष्काम, मनवा मन होवे निष्काम। भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। राम नाम सुख, राम नाम सुख, राम नाम सुखधाम। जय राम जय जय राम।
आम्ही मंदिरावरून घरी आलो. मंदिरातून निघाल्यावर मी ब्लॉग नाही केला कारण तिथे एवढी गर्दी, त्यात ऊन, स्पीकर, बँड सगळं चालू होतं. आणि जसं की तुम्ही बघितलंच राम जन्म झाला आणि त्याच्यानंतर पालखी फिरवली. तर गाईज आमच्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये रामनवमीचा प्रोग्राम मोठा होतो आणि ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. मी त्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे.